येऊ पण 2 दिवसाआधी मी स्वतः अयोध्याला होतो. येऊ पण ना ऊपर महाराज जो ना बा 2 दिवसाआधी मी स्वतः अयोध्याला होतो. तिथं मी स्वतः रामललाचे दर्शन केलेले आहे आणि तुमच्या सर्वांसाठी मी प्रत्येकाला सर्टिफिकेट मेडल तर आहे तिथं, पण मी अयोध्यावरून सर्वांसाठी काही ना काही आणलेलं आहे. मेडल घेणार तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला एक रामाचं कॉइन पण आहे. सर्वांना भेटणार आहे. आपण इथून आणि आज कसं आहे की काय होतं की जेव्हा पूर्ण मुवमेंट आपण बघत होतो टेलिव्हिजनवरती एव्हरीवेअर सोसायटीमध्ये की काही ना काही होत आहे. मीन्स काय होतं की 500 वर्षानंतर असं काही घडत आहे आपल्या समाजामध्ये की ज्याचं आपल्याला आपण पण त्याचं प्रत्यक्षदर्शी आहोत. कारण की भरपूर पिढ्या गेल्या त्यांनी हा क्षण बघितला नाही आणि पुढचे येणारे भरपूर वर्षापर्यंत आपल्याला ही आठवण राहणार आहे की जेव्हा सर्व काही होतं तर असं माझ्या मनात पण आलं की ॲज अ सायक्लिस्ट, कारण की ॲज अ काय होतं की सायक्लिस्ट असतो ना तो समाजामध्ये एक पाऊल पुढे चालणारा व्यक्ती असतो. कारण की तो स्वतःची पण हेल्थची काळजी घेतो, फॅमिलीची पण हेल्थची काळजी घेतो, सोसायटीची पण हेल्थची काळजी घेतो, एन्व्हायरमेंटचं पण जपतो, भरपूर काही करतो तो. मग यावेळेस मग आपण कशाला पाठीमागे राहायचं या का बरं शांत राहायचं. मग सर्वात बेस्ट होतं की मला मी कॅलेंडर बघितलं, 1 दिवस आधी रविवार होता, सर्व सायक्लिस्ट आपल्याला भेटत होते, तर म्हटलं एक राईड करूया. पण खरं सांगू माझी मनात कल्पना होती की 40-50 सायक्लिस्ट येणार, पण जेव्हा ते हळूहळू ते आणि मनाची शक्ती सारखी वाढत गेली संख्या, तर काल रात्रीपर्यंत माझ्याजवळ 248 आणि आज आपल्याला ठाणे पोलिसनी पण भरपूर सहयोग केला, त्यांनी पण आपल्यासोबत पेट्रोलिंग केली आणि मेन तसं की आज ठाणेमध्ये माहीत पडलं की इतके सायक्लिस्ट आहे. आज सायक्लिस्टने आपली स्ट्रेंथ दाखवलेली आहे. रामायणच्या वेळेस जी आहे रामसेना चालत होती तशी आज सायक्लिस्टची सेना आज पुन्हा आपण ठाण्यामध्ये भ्रमण केलेलं आहे. सर्वांना त्याच्यामध्ये खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि आता याच्यानंतर आपण एक एक करून पाठीमागून आपण निघू. जिथं ते भगवान श्रीराम आणि माता सीता इथं आहे तिथं प्रत्येकाला मेडल सर्टिफिकेशन देणार. दिस इज अ वन काइंड मतलब सर्टिफिकेशन आपण भरपूर घेतले असणार लाईफमध्ये, पण या प्रकारचं सर्टिफिकेशन इन मेडल मला असं वाटतं की आपल्याला याच्या आधी कधी भेटलं असणार आणि याच्या पुढे कधी भेटणार. आणि तुम्हा सर्वांचा उत्साह बघून मला पण भरपूर एनर्जी आलेली आहे. तर आपण आता असं काही ना काही अजून काही राईड, ग्रुप राईड नक्की आपण करत राहू. घरच्या लोकांना पण तुम्ही प्रोत्साहित करा आणि तिथं पण तुम्ही असणार त्या परिसरात सर्वांना तुम्ही सांगा. आणि अजून एक मेल, उद्या सर्वांनी आपल्या घरी दिवे लावायचे आहे, सर्वांनी दिवाळी साजरा करायची आहे. तिथं पण असणार, फटाके नाही फोडले तरी चालेल, पण दिवे जरूर लावा. ॲज अ सायक्लिस्ट आपण एन्व्हायरमेंटला जगतो, पण जशी ज्याची तुमची इच्छा तसं साजरी करा, पण नक्कीच साजरी करा. उद्या महादिवाळी आहे, आपल्या सर्वांच्या घरी राम येणार आहे. याच्यासाठी तुम्ही दिवाळी साजरा करा आणि इन ॲडव्हान्स सर्वांना महादिवाळीची हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण एक एक पाठी